नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। एकदा मूर्खपणा केला जीव जायची पाळी आली, परत एकदा केला तर खरंच जीव जाईल। खरंच जीव जाईल माझा। माझ्या वहीवर प्रथमेशने जे चित्र काढलंय ती एक मूर्ती आहे आणि त्याचा संबंध प्राचीन सभ्यतेशी आहे। अगं तुझ्या अभिमानाला बुडवू नका गरम पाण्यात। भरला त्याला टोपलीत पुन्हा एकदा। सोपाने यायचं आहे। ऐकू गेलं नाही का? वय फुटकी तोंडून घुमे। बयो हा सोपान बरा मनुष्य नाही वाटत। काय म्हणली? आपण त्याच्या नादी नका लागायला। आपण तुला कधीपासनं नादाला लावली ग त्यानं? हा तसं असेल तर आता सांग, आधी तुला चिरतो मग त्याला। हा आता जरा ऐकून घेशील का बयो? बघ त्याची आपली काय ओळख? तो तुला कुठल्या तरी जत्रेत भेटतो काय आणि त्याच्या मागे आपण हे तर येतो काय? मग काही नुसकानी झाली का? हा तसं नाही बयो, आपण नवीन गावात आलो या, चांगलं कमवू खाऊ सुखात राहू पैका कमवू। म्या तुला सुखात ठेवीन, म्या राबीन तुझ्यासाठी बयो। मागलं समद फुसून टाकूया। फुसून टाकू? काय काय फुसून टाकू? लोकांच्या घाण नजरा पुसून टाकू का ते लोकांच्या हाताचा परस पुसून टाकू? हा लय सोपं आहे ग तुला बोलायला पुसून टाकू। त्याचं वरखड माझ्या अंगावर उठली आज, तुझ्या नाही। पुसून टाकू पण बयो लय झालं, लय बोललीस। तू काय मला पोसणार ग? कुणीकडची राव बहादुरीन लागून गेलीस? हा इंदुमती,
इंदुमती आपलं आयुष्य आपल्या जोरावर जगली आणि जगणार. जग बसलं. म्हणलं यावं का घरात? या की तुम्हासनी कोणी अडवलंय? या. कुठं चालली तू गोदे? का रे? तुला काय एवढ्या चौकशा? हा? अगं नाही म्हणलं एवढं रातच्या टायमाला. वाघाची शिकार करायला चालली. काय म्हणणं आहे तुझं? माझं काय म्हणणं असणार आहे? जा बाई जा, चांगला मोठा ताडा एवढा वाघ मारून ये, जा. का र मुडद्या, लईच चौकशा करत होतास गोदीच्या. कोण? कोण आहे तुम्ही? हे तर काय करतासा? पुढल्या वर्षाला पाऊस ठोक फाटल्यावानी पाणी पड, पण भिजाया तू नशी. पायच निघत नाही बघीन दे. चल बाई, जा घरला, नाही तर उद्या तुझा मालक पाय सुजून ठेवल तुझा. मालक? अरे तू त्या मालकाच्या. अरे हो, मालकावरून आठवलं येईन दे, वाड्यामध्ये स्वयंपाकाला एक बाई पाहिजे. यमी मावशी आहे ना, तिच्या मदतीला. मला कशा पायी सांगतोस? तू येशील का? ए, तुझ्या मालकाची खरकटी काढायला बोलवलंस वय खरकट्या? अगं तसं नाही इंदे, पण मी आलं तर चालल? गोदे एवढ्या लवकर झाली वाघात शिकार? तू काय करतीस ग इथं टावळे? वयात जाती. सोपान, हा. मी येते तुझ्या वाड्यावर. तंगड तोडून देईन आता भवानी. वयात अगं कशाला सारखी डाफरत असते तिला? हा? तू येशील वाड्यावर? डाब मिळेल हा तर मग येईन. हे झाकच झालं. उद्या मी वाड्याच्या मागच्या अंगाला उभं राहतो, तिथं ये सकाळी. बर. येतो इंदे. उद्या येळ मिळाला तर मारतो चक्क. बाय, आता आठवली का तुला बयो? आ? त्या सोपाण्याशी गुलू करताना नव्हती दिसली का तुझी बयो? मी काय केलं? कामच तर मागितलं ना. सोपाण्या बरा माणूस नाही नव. आता का? मला काम हवंय बायो. इथं बसून तरी आपण काय करणार आहोत? लई अक्कल आली गो माझ्या बोबुडीला. हा? एक डाव सांगून ठेवते, गेलीस तर तंगड तोडून गळ्यात बांधून देईन. मग मी काय करू? भीक मागू? ऐकू स्वतःला?
आयुष्याच्या जन्माचा तमाशा झाला, बनीचा झाला, आता स्वतःच करून देते. ए नटवे, जिबलई लपालपा चालायला लागली तुझी. आज नाही काढून तुझ्या हातावर टेकवली तर नाव बदलीन. गोदा, तेव्हाच ओळखायला हवं होतं की एक ना एक दिवस तू मला आडवी जाणार. पाठची बाई म्हणून खूप जपलं तुला, आणि तूच माझा घात केलास. तेव्हाच ठेचली असती मात्र तर ही वेळच आली नसती. रग एवढी की तू सुद्धा माझ्यासारखी पुन्हा आलीस. मनीषा, पण तुझा बंदोबस्त केलाच मी. तडफडत मेलीस. तीच लायकी होती तुझी. आता उरली फक्त पार्वती. डॉक्टर, काल रात्री मला एक स्वप्न पडलं. काय दिसलं स्वप्नात? पार्वतीची गोष्ट. आता नीटचं काही आठवत नाहीये, पण जे काय होतं ते फार हिंस्र होतं. कोणीतरी कुणाच्या तरी मागे लागलं होतं, मारत होतं. जगण्यासाठी भीक मागणारे केविलवाणे डोळे, जोडलेले हात, असंच काहीतरी. बाकी काहीच आठवत नाहीये तुम्हाला मिसेस शास्त्री? नाही. हो, एक गोष्ट आठवते. कुठली? एक नाव. कोणाचं नाव? काय होतं ते नाव? गोदा. गोदा. जी गोदा. जात कुठली? अगं यमी मावशी, नंतर सावकाश चौकशा कर ना तिच्या. गोद्याच्या हाताला चव आहे. मी सांगतो ना तुला. तू चाखून पाहिलास वाटतं. काय हात? काय काहीतरी काय बोलते तू यमी मावशी? अरे तिच्या हातचा फराळ म्हणते मी. हा वय तर. काय ग, मानेवर एवढं गोंधळ कसलंय तुझ्या? नटायची भारी हौस दिसते तुला. तसं नाही, ते जन्मापासूनच आहे. जन्मापासून? म्हणजे लहानपणापासून. हे बघ, या घरात काम करायचं असेल ना तर तोंड एकदम बंद ठेवायचं. फक्त हात चालू. उगीच गावावरच्या गप्पा केलेल्या मला चालणार नाही, सांगून ठेवते. यमी मावशी, ती लय कमी बोलती. आम्ही सांगतो तिला, अगं गोदे बोल बोल, नाही तर पुढच्या जन्मामध्ये देव तुला मुका बनवून पाठवल. तुला उद्योगधंदे नाहीत करे का? आहेत की. मग इकडे कशाला उभा आहेस? चल चालता हो. नाही म्हणलं तुमची ओळख पाळख करून द्यावी. हा, ओळख काय करून घ्यायची ना ती माझी मी करून घेईन. चल जा.
कुठली जात तुझी? आई वडील कुठले? कुठल्या कुळाची तू? यमुना मावशी, कशी वाटली मुलगी कामाला? तशी बरी आहे, पण आता पण बिन कशाला? ठेवून घ्या तिला. अगो सुनबाई, म्हटलं ना ठेवून घ्या. चल ग तू माझ्या बरोबर. जा जा, वहिनींची कृपा झाली. जा. सोपान्या, हे तुझं कुठलं प्रकरण तर नाही ना? काय बोलते तो यमी मावशी? मी त्यातला आहे का? तू कशातला काय आहेस ना, ते चांगलं ठाऊक आहे मला. माझं सोड. ती मुलगी तरी वाटते का? तशी बरी वाटते ती, पण हल्ली कुणाचा काय भरोसा देता येतो का? माझ्या लांबच्या नात्यातली बहन आहे. झालं समाधान? असं सोपान्या, हे लांबचं नातं जर का जवळचं केलंस ना, तर दात्यात घालून चांगला असा दळून काढीन तुला. कळलं? हे घे. हे कशा पाय वहिनी साहेब? ठेव तुझ्यासाठी. गावात नवीनच आली आहेस? वैजी. सोपांच्या ओळखीतनं आली आहेस? वैजी. यमी मावशीच्या मदतीला राहायचं. त्या काही बरं वाईट बोलल्या तर मनाला लावून घ्यायचं नाही. त्यांची जीभ थोडी तिरकीच आहे, पण मनात काही नसतं त्यांच्या. जी वहिनी साहेब, त्याचं काही बी विशेष नाही. जिथं काम करतो माणूस तिथं तर बोलणी खावीच लागणार. बरं आता जातो, उद्यापासून ये. जी. अगं, हे काय करतेस? त्याची काही गरज नाही. रोजगाराची लय गरज होती वहिनी साहेब. लय उपकार झाले. बरं ये. नाव काय म्हणालीस तुझं? जी गोदा. बरं गोदा, ये उद्यापासून. माफी मालक. आता तरी आमच्यावर सतत संशय घेणं बंद करा. वसुलीच्या कामासाठी गेलो होतो. रंगीलपणा करायला नाही. एवढं सांगून समजावणंही जर पटत नसेल तर सांगा तुमच्या तीर्थरूपांना. कोठ्यात बैल बांधतात ना, तिथं ह्या भालचंद्राला बांधा. नाहीतरी भालचंद्र शास्त्र्यांच्या वाड्यातला बैलच आहे ना? हो ना? मी तुमच्यावर संशय घेतला नाही, फक्त तुमची ख्याली खुशाली विचारली. थोड धावकट उभा दिसतोय ना समोर, मग दिवसभर उन्हात तानात राबायचं आणि घराचा उंबरा ओलांडला की आपल्या वेळेपासून एकच चक्कर शब्दाने विचारणार नाही मी. मागच्या वेळेला हेच बोलला होता तुम्ही. आता आवरा या सुना, नाहीतर कोणाला वाटेल की आम्ही तुमच्यावरती हात उगारला होता म्हणून. नाहीतरी तुमच्या महादेवाचा
आमच्यावर उल्हास प्रकट होत असतोच, त्यातून फाल्गुन मास नको आहे. मी तुमची पंत आले की मला त्यांना सगळा हिशोब द्यायचा आहे. तुमच्या शंकांचं निरसन करायला आमच्याकडे वेळ नाहीये. एका प्रश्नाचं उत्तर देऊन जाल का? तुमच्या कोटाच्या खिशात गजरा मिळाला, चुरगळलेला. तो हा प्रश्न आम्हाला नाही. स्वतःच्या लंगड्या पायाला विचारा.